शिंदे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसतंय। या ठिकाणी आनंद आश्रमच्या समोर आंदोलन केलं जातंय। ठाकरे गटाचे पदाधिकारी आज आनंद आश्रम मध्ये येणार आहेत आणि त्यांना विरोध दर्शवण्यासाठी सध्या शिंदे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येतं। आपण बघतोय पोलिसांचाही मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि काही पदाधिकारी आल्यानंतर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू झालेली आहे। ठाकरेंचे पदाधिकारी आज आनंद आश्रम मध्ये येणार आहेत। आनंद दिघे यांचं दर्शन घेण्यासाठी, पण त्याआधीच आता शिंदे दिसून येत आहे। मात्र तरी सुद्धा गटामध्ये संघर्ष त्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी संजय राऊतांनी हार घातलेला आणि ते आता निघालेले आहेत। आपल्यासोबत संजय राऊतांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। मला विरोध मी आलोय ना। दोन्ही बाजूने संघर्ष होतोय, दोन्ही बाजूने घोषणाबाजी होते। शिंदेच्या ठाण्यापासून तुम्ही कसं पाहताय या ठिकाणी? जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि संजय राऊत यांच्या विरोधात इथे घोषणाबाजी सुरू करण्यात आली होती शिंदे गटाने आणि त्याच्यानंतर इथे आपण बघताय ठाकरे गटाने देखील इथे इथे घोषणाबाजी सुरू केलेली आहे आणि अनेक ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते जे आहेत, महिला कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत आणि या सगळ्यांनी इथे घोषणाबाजी करत विरोध प्रदर्शन केलेलं आहे। आपण बघताय ठाकरे गटाचे काही नेते आपल्या बरोबर, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। सर, काय सांगाल? विरोध करतायत इथे शिंदे गटाचे नेते। लाचारांना दुसरं काय जमतं? लाचार आणखी काय करू शकतात? लाचारी प्रगट करतात। आजचा हा दौरा तुमचा कसा असेल? आणि स्वाभिमानी शिवसैनिकांचा दौरा आहे। मग त्याच्यावरून समजायचं ना आपण कोणाची पातळी खाली घसरली। ती आनंद दिघेनं सुद्धा मान्य झाली नसते। आता कुठे जाणार, कशा प्रकारे आता आपला दौरा आहे? शक्तीस्थळावर जाणार, मग आमच्या हॉलमध्ये बैठक आहे। तर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत आपल्या बरोबर होते, खासदार अरविंद सावंत आपल्या बरोबर होते। सर, ते मोठ्या प्रमाणात सगळे कार्यकर्ते हे अजूनही घोषणाबाजी करत शक्तीस्थळावर निघालेले आहेत। पुढे संजय राऊत देखील या ठिकाणी आहेत आणि संजय राऊतांच्या सोबत राजन विचारे हे देखील आहेत आणि शक्तीस्थळावर सर्व नेते गेलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।